Hello students, we are studying subject physics. In that, chapter number 6, superposition of waves. In today's lecture, we will see some important terms as free vibrations, force vibrations, and harmonic and overtones. These terms are related to the expressions that will be coming up in next topic as a vibrations of air column in pipe. Now let us start the definition of free vibrations. When there is no external force acts on the body after giving an initial displacement, then the body is said to be under free or natural vibrations. Examples: swing and vibration of the tuning fork. The example of a swing and also the simple pendulum are the similar examples. In this case, when consider as a swing if displaced from its initial position, means it leaves from its initial position, then it oscillates continuously as a to and fro motion. Means here is that once the swing release from its initial position, it vibrates continuously. Means for the next vibration there is no requirement of external force. Means when object is made to oscillate on its own, then the vibrations are free vibrations. म्हणजे काय की इथं झोक्याला एकदा ऑसिलेशन्स दिल्यानंतर किंवा एका त्याच्या पोझिशन पासून रिलीज केल्यानंतर तो कंटिन्युअसली ऑसिलेट होत असतो आणि पुढच्या ऑसिलेशनसाठी आपल्याला कोणताही परत फोर्स लावावा लागत नाही. मग हे त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्सला फ्री व्हायब्रेशन्स आपण या ठिकाणी म्हणत असतो. मग बट इन दिस केस body continuously loses energy due to frictional resistance of surrounding medium. म्हणजे काही कालावधीनंतर त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड स्विंगचे ॲम्प्लिट्यूड किंवा ऑसिलेशन्स हे कमी कमी होत जातात, ते डिक्रीज होतात आणि एक वेळ अशी येते की त्या ठिकाणी ते थांबतात अँड बॉडी कम्स टू रेस्ट. अजून दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी असं सांगता येईल सिंपल ट्युनिंग फोर्कचं. ट्युनिंग फोर्क इज द इक्विपमेंट विच इज यूज टू जनरेट और क्रिएट द व्हायब्रेशन्स. समजा एक ट्युनिंग फोर्क आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज एवढी आहे. मीन्स इट्स व्हायब्रेट 500 टाइम्स पर सेकंद. एका सेकंदला त्याचे 500 टाइम्स व्हायब्रेशन्स होतात. मग एकदा का जर या ट्युनिंग फोर्कला रबर पॅडवर हॅमर केला, आदळला, तर त्या ठिकाणी नंबर्स ऑफ व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. म्हणजे पुढचे व्हायब्रेशनसाठी आपल्याला परत फोर्स अप्लाय करावा लागत नाही आणि परत काही ड्युरेशन नंतर ॲम्प्लिट्यूड कमी होऊन परत त्या ठिकाणी ते व्हायब्रेशन कमी होतात आणि बॉडी त्या रेसला येतात. दिस इज अबाउट दी फ्री व्हायब्रेशन्स. नाउ next definition, force vibration. The simple definition of force vibration is that when body vibrates under the influence of external periodic force, and body is said to be under force vibrations. Example: washing machine shakes due to imbalance and vibrations in a drill machine. Means body vibrates under the influence of external force is the most important word here, and in above case there is no external force. Now in case of washing machine, when washing machine starts, ज्यावेळेस वॉशिंग मशीन सुरू होतं त्यावेळेस त्याची बॉडी आपल्याला कंटिन्युअसली व्हायब्रेट होताना दिसते. So, vibrations of washing machines produced by and applying external periodic
force. Then we can also define the force vibration as body is made to vibrate with a frequency equal to that of the externally applied periodic force. म्हणजेच जोपर्यंत एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाइड होतो तोपर्यंतच बॉडीचं व्हायब्रेशन होत राहील आणि तो फोर्स जर रिमूव्ह केला तर व्हायब्रेशन्स स्टॉप होतील. आणि या ठिकाणी काय असतं की बॉडीची एनर्जी ही एक्सटर्नल पिरियडिक फोर्स जो अप्लाय केला आहे त्याच्यामुळे मेंटेन असते. इथं एनर्जी लॉस होत नाही. आणि जे ॲम्प्लिट्यूड्स आहेत व्हायब्रेशन्स ॲम्प्लिट्यूड जे आहेत ते देखील कॉन्स्टंट असतात जोपर्यंत ॲज लॉंग ॲज एक्सटर्नल पिरियडिक फोर्स ॲक्ट ऑन इट. आता व्हायब्रेटिंग बॉडीच्या ॲम्प्लिट्यूड्स जे आहेत ते अप्लाइड फोर्सच्या मॅग्निट्यूडवर डिपेंड असणार आहे. म्हणजे काय, जर व्हायब्रेशन जर अप्लाइड फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग बॉडीची फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये जर डिफरन्स हा खूप असेल तर ॲम्प्लिट्यूड कमी असतील. आणि जर दोघींच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स हा जास्त असतील तर ॲम्प्लिट्यूड हे त्या ठिकाणी कमी असणार आहे. म्हणजेच काय की ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग बॉडी. मग इथं एक कंडिशन अशी येते की ज्या वेळेस अप्लाइड पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी जी बॉडी व्हायब्रेट होत आहे तिची नॅचरल फ्रिक्वेन्सी ज्या वेळेस एक्झॅक्टली मॅच होते ॲट दॅट टाइम बॉडी इज सेड टू बी इन रेझोनन्स. त्यावेळेस अजून एक कंडिशन असते रेझोनन्स. रेझोनन्स मीन्स साऊंड. देन ॲट दॅट टाइम वी कॅन हिअर लाउडर साऊंड. जेव्हा दोघी फ्रिक्वेन्सी ह्या इक्वल असतात किंवा एक्झॅक्टली मॅच होतात त्यावेळेस मॅक्झिमम साऊंड त्या ठिकाणी क्रिएट होतात आणि ती मॅक्झिमम साऊंड क्रिएट होणारी कंडिशन्सलाच रेझोनन्स असं म्हटलं जातं. नाउ नेक्स्ट हार्मोनिक्स. द डेफिनेशन ऑफ हार्मोनिक्स इज दॅट द वर्ड हार्मोनिक इज यूज्ड टू इंडिकेट द फंडामेंटल frequency and all its integral multiple. Now fundamental frequency means is the least or minimum frequency. एखादे ऑब्जेक्ट किंवा बॉडीची या ठिकाणी जी कमीत कमी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. मग समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू समजा एन ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. नंतर हायर फ्रिक्वेन्सी 2n 3n and so on. मग इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी असते त्यालाच फर्स्ट हार्मोनिक असं म्हटलं जातं. 2n is nothing but 3n. Then also next consider as a 15n up to 15n. These are the these frequency are the integral multiple of the fundamental frequency. 2n is called as a second harmonic, 3n is called as a third harmonic, up to 15n suppose, then here 15n is called as a 15th harmonic. जेवढ्याही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ज्याही नंबरने म्हणजे प्रत्येक नंबर आता इथं n is fundamental frequency is nothing but the 1 into n means multiple integral of a fundamental frequencies are called as a harmonic. And first frequency
as a fundamental frequency is called as a first harmonic. Now, next term is a overtone. The overtone can be defined as the word overtone is used to represent the higher frequencies. Means overtone are only those multiples of a fundamental frequency which are actually present in a given sound. We know very well N as a fundamental frequency called as a first harmonic. 2n, 3n, 4n up to suppose 15n. Now in this case 2n is called as a second harmonic, 3n called as a third harmonic and so on. Then 15n is called as a 15th harmonic. मग ज्यावेळेस मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये ऑल फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असतील म्हणजे ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतील तर त्यावेळेस आपण फर्स्ट सेकंड थर्ड अप टू 15 जेवढे असतील तेवढे आपण या ठिकाणी नंबरिंग त्या ठिकाणी त्यांना म्हणजेच काय इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट दी हार्मोनिक अकॉर्डिंग टू डेफिनेशन. नाउ हियर सेकंड हार्मोनिक is called as a first overtone, means higher frequency. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जी हायर असेल त्याला या ठिकाणी ओव्हरटोन म्हटलं जातं. इट इंडिकेट्स टू डिनोट दी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी और हायर फ्रिक्वेन्सी. नाउ थर्ड हार्मोनिक इज कॉल्ड एज अ सेकंड ओव्हरटोन. In this way fourth harmonic is called as a third overtone. Now 15n means 15th harmonic and it is denoted overtone as a 14th overtone. परंतु ही कंडिशन या ठिकाणी जेव्हा सगळे हार्मोनिक प्रेझेंट असतील पण काही वेळेस फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. इवन हार्मोनिक जे असतात ते ॲब्सेंट असतात. मग अशा वेळेस समजा ऑड हार्मोनिक प्रेझेंट आहेत म्हणजे n, 3n, 5n, 7n. आता इथं आपल्याला इवन हार्मोनिक दिसत नाही आहेत. काही व्हायब्रेटिंग मोडमध्ये काही हार्मोनिक्स हे ॲब्सेंट असतात. मग इथं n ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ज्याला आपण फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतो. ही थर्ड n म्हणजेच याला आपण या ठिकाणी म्हणणार थर्ड हार्मोनिक. ही असणार आहे फिफ्थ हार्मोनिक. ही असेल सेवन्थ हार्मोनिक. परंतु इथं आता ओव्हरटोन डिनोट करत असताना याला आपण फर्स्ट ओव्हरटोन असं म्हणणार. फिफ्थ हार्मोनिकला सेकंड ओव्हरटोन असं म्हटलं जातं. सेवन्थ हार्मोनिकला थर्ड ओव्हरटोन आणि कंटिन्यू ज्या पद्धतीने. म्हणजेच काय की ज्यावेळेस सगळ्या हार्मोनिक ह्या प्रेझेंट नसतील मात्र ओव्हरटोन हे सगळे प्रेझेंट असतील. मीन्स ऑल हार्मोनिक्स आर ओव्हरटोन बट ऑल ओव्हरटोन्स नीड नॉट टू बी हार्मोनिक्स. आणि इथं ओव्हरटोन हे नेहमी सिक्वेन्शियली डिनोट केले जातात फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आणि जे हार्मोनिक असतील ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे फ्रिक्वेन्सी ज्या इंटिजरने मल्टिप्लाइड असतील त्या इंटिजरने त्या ठिकाणी तो हार्मोनिक्स डिनोट केला जातो. फॉर एक्झाम्पल 3n असेल तर थर्ड हार्मोनिक, 5n असेल तर फिफ्थ हार्मोनिक. बट ॲट दॅट टाइम वेन ओनली इवन हार्मोनिक्स आर प्रेझेंट देन फर्स्ट हार्मोनिक आफ्टर फर्स्ट हार्मोनिक next is a third then is called as a third harmonic but overtone is a which overtone? First overtone. For fifth harmonic as a second overtone, seventh harmonic as a third overtone. तर ओव्हरटोन मात्र हे सिक्वेन्शियली डिनोट केले जातं. असं हार्मोनिक आणि ओव्हरटोन याच्यातलं हे रिलेशन आपल्याला सांगता येतं. नाउ नेक्स्ट टर्म एंड करेक्शन. द डेफिनेशन ऑफ एंड करेक्शन, द डिस्टन्स बिटवीन the open end of pipe and position of antinode is called as a end correction and it is given by E is equal to 0.3 into D. आता एंड करेक्शन काय असतं? समजा एक व्हायब्रेटिंग
एअर कॉलम कन्सिडर केला, म्हणजे एक सिलेंड्रिकल पाईप किंवा ट्यूब कन्सिडर केला आणि ज्याच्या मध्ये ट्युनिंग फोर्कच्या साहाय्याने व्हायब्रेशन क्रिएट करून साऊंड इन्सर्ट केला. तर इथं काय होतं की जी वेव्ह क्रिएट होते ती क्लोज बाउंड्रीला रिफ्लेक्ट होऊन परत ती रिव्हर्स येते. मग इथं पाईपचं एंड या ठिकाणी एंड आहे. मग या ठिकाणी आपल्याला दिसत असताना ही वेव्ह इथपर्यंत आलेली, परंतु ॲक्च्युली ही वेव्ह जरा या ठिकाणी बाहेर फॉर्म होते. का की ॲट दी ओपन एंड एअर पार्टिकल्स आर फ्री टू व्हायब्रेट अँड सो ॲज अ रिझल्ट अँटीनोड्स मस्ट फॉर्म लिटिल बियॉन्ड दी ओपन एंड. आता नोड आणि अँटीनोड आपल्याला माहिती आहे की नोड म्हणजे ज्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कमी असणार आहे आणि अँटीनोड म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतं. म्हणजे इथं पार्टिकल्सला व्हायब्रेट होण्यासाठी चान्स नसतो, म्हणून इथं ही वेव्ह पुढे पास न होता रिफ्लेक्ट होते आणि इथं नोड पॉईंटला ॲम्प्लिट्यूड मिनिमम असतं आणि अँटीनोड पॉईंटला ॲम्प्लिट्यूड हे मॅक्झिमम असतं, कारण एअर पार्टिकल्स या ठिकाणी फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात. मग ॲक्च्युली ही वेव्ह एंडला न फॉर्म होता थोड्याशा पलीकडे फॉर्म होते आणि हे जे पलीकडे फॉर्म होणारा जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सलाच एंड करेक्शन म्हटलं जातं अकॉर्डिंग टू सायंटिस्ट रेनॉल्ड. म्हणजे एल ही जर पाईपची लेंथ असेल तर करेक्टेड लेंथ दिले जाताना, करेक्टेड लेंथ म्हणजे त्या ठिकाणी जी दुरुस्ती होते की एल प्लस एवढं जे एक्स्ट्रा डिस्टन्स आहे स्मॉल एल प्लस ई इज नथिंग but the corrected length and E is 0.3 into D means L plus 0.3 into D. आता इथं D काय असतो? D is nothing but the diameter of tube. जी ट्यूब किंवा जो पाईप यूज केलेला आहे त्याचा डायमीटर मात्र तो इनर डायमीटर ऑफ अ ट्यूब इंटू 0.3. ती जी व्हॅल्यू येईल ती म्हणजे काय असते? एंड करेक्शन. मग इथं आता दोन कंडिशन्स ज्या तुम्हाला पुढेही स्टडीसाठी आहेत आणि त्या कंडिशन्समध्ये एंड करेक्शन कसं काढलं जातं ते या ठिकाणी दोन केसेसमध्ये दिलेलं आहे. पहिली केस अशी आहे, एंड करेक्शन फॉर अ पाईप ओपन ॲट वन एंड. ओपन ॲट वन एंड मीन्स क्लोज ॲट अनदर एंड. मग इन दिस सिच्युएशन सपोज ॲज अ क्लोज एंड म्हणजे हे जी फिगर आहे ती त्या पद्धतीने की वेव्ह या ठिकाणी आल्यानंतर ती पलीकडे फॉर्म होते, ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? ई म्हणतो. मग ह्या कंडिशनमध्ये किंवा ह्या सिच्युएशनमध्ये करेक्टेड लेंथ कशी दिली जाते? एल इज इक्वल टू करेक्टेड लेंथ डिनोटेड बाय कॅपिटल एल, लेंथ ऑफ एअर कॉलम इन पाईप प्लस एंड करेक्शन ॲट दी ओपन एंड. म्हणजेच काय? एल प्लस स्मॉल ई मीन्स कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई. स्मॉल एल इज अ लेंथ, ई इज अ एंड करेक्शन. देन एल इज इक्वल टू एल प्लस जे आपण इथं लिहिलं तेच, ई मीन्स 0.3 इंटू डायमीटर डी. नाउ दिस इज द करेक्टेड लेंथ फॉर द पाईप ओपन ॲट वन एंड. And at that point end correction is given by 0.3 into D. Now in second case is that end correction for pipe open at both ends. मग त्याची फिगर both endsला ज्यावेळेस पाईप ज्यावेळेस दोन्ही एंड्सला ओपन असेल त्यावेळेस वेव्हचं फॉर्मेशन असं असेल, कारण हा पॉईंट आहे अँटीनोड, हा देखील आहे अँटीनोड. म्हणजे ओपन एंडला नेहमी अँटीनोड फॉर्म होतात कारण तिथं एअर पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात, म्हणून ॲम्प्लिट्यूड हे मॅक्झिमम असतं. मग ओपन एंडच्या वेळेस इथं देखील ही वेव्ह एक्झॅक्टली एंडला न फॉर्म होता थोडंसं डिस्टन्स ती बाहेर फॉर्म होते, दुसऱ्या एंडलाही त्याच पद्धतीने. म्हणजेच ओपन एंडसाठी 2E दोन एंड करेक्शन या ठिकाणी असतात, म्हणून त्याचा फॉर्म्युला असा दिला जातो, कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ट्वाइस ई मीन्स corrected length of air column. Length of air column as a small l plus end correction at the both ends. मग L is equal to small l plus 2 into E. What is the value of E? E ची व्हॅल्यू असते 0.3 into D. Means
0.3 into inner diameter. Then final value comes L plus 0.6 into D. This is the corrected length when air column vibrating through the pipe open at the both end, and end correction is given by 0.3 into D. Now let us start the next article as vibration of air column in a pipe close at one end means open at another end. Now there are three figures or three modes of vibrations. Now in this case, here consider the cylindrical tube which is closed at one end and open at the another end. Now it consists as a air column with a boundary as its one end. Now when vibrating tuning fork is held near the tube or open end, near the tube and at the open end, then sound waves are sent by fork inside the tube and it reflects from the closed end and close end. Now here the reflection of the wave is totally depend upon the reflection and also phase of wave totally depend upon the end of a pipe is open or closed and also the diameter of the pipe. म्हणजे पाईपच्या डायमीटरवर आणि त्याचं एंड क्लोज आहे की ओपन आहे त्याच्यावर रिफ्लेक्ट होणारी वेव्हची फेज ही डिपेंड असणार आहे. मग ट्युनिंग फोर्कच्या साह्याने व्हायब्रेशन क्रिएट करून जो साऊंड इथं सेंड केला जातो तो रिफ्लेक्ट होऊन आपल्याला दुसऱ्या एंडला या ठिकाणी मोड मिळत असतं. आता पहिल्या मोडमध्ये किंवा प्रत्येक फिगरमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर स्मॉल एल is nothing but the length of the tube and capital L is a vibrating length, and in that vibrating length and plus here this distance, extra distance is shown in each figure. That distance here is nothing but the E as a end correction, means formation of the antinode point. Now you know the very well स्टेशनरी वेव्ह और नेचर ऑफ दी स्टेशनरी वेव्ह. आता थोडंसं आपण इथं स्टेशनरी वेव्ह जी एअर कॉलममध्येही फॉर्म होते आणि जी आपण आधीही पाहिले थोडंसं रिमाइंड करूया. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी लूप्स फॉर्म झालेले आहेत जिथं ॲम्प्लिट्यूड किंवा जिथं डिस्प्लेसमेंट कमी असतं त्या पॉईंटला आपण नेहमी नोड म्हणत असतो आणि जिथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतं त्यांना आपण अँटीनोड म्हणत असतो. तर ही पूर्ण एक वेव्ह इथपर्यंत कन्सिडर केली तर पूर्ण वेव्हची लेंथ जी असते ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो ती लॅम्बडाने आपण डिनोट करत असतो. मग इथं आपल्याला फक्त डिस्टन्स मेन्शन करायचं आहे की डिस्टन्स बिटवीन टू नोड अँड डिस्टन्स बिटवीन अँटीनोड. नाव डिस्टन्स बिटवीन टू नोड, डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड ऑल्सो द डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. डिस्टन्स बिटवीन द टू नोड. आता एका वेव्हमध्ये दोन लूप तयार झाले. एका वेव्हची लेंथ ही लॅम्बडा आहे तर दोन लूपची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे तर एका लूपची वेव्हलेंथ ही नक्की लॅम्बडा बाय 2 असणार आहे. मीन्स डिस्टन्स बिटवीन नोड अँड नोड, डिस्टन्स बिटवीन नोड अँड नोड ही इज ऑलवेज लॅम्बडा बाय 2. ऑल्सो डिस्टन्स बिटवीन अँटीनोड, अँटीनोड देखील या ठिकाणी हाफ वेव्ह आहे ते डिस्टन्स देखील लॅम्बडा बाय 2 असतो. नोड आणि अँटीनोड. आता पूर्ण लोप म्हणजे नोड आणि नोड आणि त्याच्यामध्ये सेंटरला अँटीनोड असतो. म्हणजे नोड आणि अँटीनोड हे जे डिस्टन्स आहे ते लॅम्बडा बाय 2च्या हाफ म्हणजे ते असणार आहे लॅम्बडा बाय 4. हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे कारण हे व्हायब्रेटिंग मोड जे आहेत त्यांची लेंथ इथं दिलेली आहे. तर मग पहिलं जे मोड दिलेलं आहे त्याच्यामध्ये लेंथ म्हटलेली आहे लॅम्बडा बाय 4. आता ही लॅम्बडा बाय 4 कसं की डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. मग नोड अँड अँटीनोड इज नथिंग बट दी लॅम्बडा बाय 4. हियर लॅम्बडा इज इक्वल टू 4L. Now the equation for the fundamental
frequency as a can be written as, we know the equation of a velocity, v is equal to n lambda, then n is equal to v by lambda. Now n is equal to v upon lambda. What is the value of lambda? Lambda is the 4L. And this equation represents the fundamental frequency. FF means fundamental frequency or first frequency. Now fundamental frequency is called as a first harmonic. यालाच आपण काय म्हणत असतो? फर्स्ट हार्मोनिक. आता हे जे इक्वेशन आहे ते जर आपल्याला एंड करेक्शनच्या साहाय्याने काढायचं असेल किंवा एंड करेक्शनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ते जे इक्वेशन येईल ते येईल n इज इक्वल टू v अपॉन 4 देन l ॲज अ स्मॉल l प्लस e. E for the pipe open at one end is given by 0.3 into d. Means in this case the value of E is 0.3 into d. Now let us consider the second mode of vibration. In second mode of vibrations, L is nothing but the vibrating length is given by 3 lambda 1 by 4. आता इथे लॅम्बडा 1 by 4 दिलेली आहे, तुम्ही इथं ती आपण लिहून घेतली, परंतु ती कशी आली मग ते काढण्यासाठी थोडंसं बघा, डिस्टन्स बिटवीन नोड अँटीनोड, अँटीनोड नोड, नोड अँटीनोड असं या ठिकाणी आपण कन्सिडर केलं तरी डिस्टन्स हे येणार आहे. पण इझी वे काय करायचं, नोड टू नोड आणि नोड टू अँटीनोड. मग नोड टू नोड मीन्स डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड प्लस distance between node and antinode, node and antinode means L is equal to node to node. हे जे डिस्टन्स असतं ते किती असणार आहे? लॅम्बडा बाय 2 आणि नोड टू अँटीनोड ई असतं लॅम्बडा बाय 4. आणि जे सेकंड व्हायब्रेटिंग मोड आहे त्याच्यासाठी वेव्हलेंथ आहे लॅम्बडा 1. मग इथं आपण लिहिणार लॅम्बडा 1. म्हणजेच ही जी व्हॅल्यू येणार आहे ती किती येणार आहे? 2 लॅम्बडा 1 प्लस 1 मीन्स 3 लॅम्बडा 1 बाय 4 अशा पद्धतीने. मग याच्यावरून म्हणजेच L इज इक्वल टू 3 लॅम्बडा 1 बाय 4 देन लॅम्बडा 1 इज इक्वल टू 4L. लॅम्बडा 1ची व्हॅल्यू जर या ठिकाणी लिहायची असेल तर ती काय येणार आहे? 4L बाय 3. नाउ इक्वेशन for the velocity v is equal to n lambda. Then for second mode of vibration is considered as a n1 and lambda 1. Then n1 is equal to v upon lambda 1. Here velocity is constant because vibrating that mode representing in here column. So velocity here as a constant. Then n1 is equal to v upon value of lambda 1 is 4L by 3. This can be written as 3v upon 4L. Suppose this written in terms of 3 into v by 4L. अशा पद्धतीने जर मी या ठिकाणी ही व्हॅल्यू लिहिली तर ही व्हॅल्यू v by 4L is nothing but the first harmonic or fundamental frequency n. Therefore n1 is equal to thrice n. पहिली व्हॅल्यू आली n, दुसरी आहे 3n. Now for the next mode, या ठिकाणी सुद्धा आपल्याला एंड करेक्शनच्या साहाय्याने ही व्हॅल्यू लिहिता येते. फक्त n1 is equal to thrice v upon 4 into substitute the value of capital L as a L plus E. In this way we can write the value of a frequency in terms of the end correction. Now consider as a second frequency. Now the multiple integral of fundamental frequency is nothing but the harmonics. Then here 3n, it represents the 3n. Then it is called as a
third harmonic and first overtone. Now, for the next mode of vibration, it is given that here vibrating length is given by thrice lambda 2 by, not thrice, 5 lambda 2 by 4. Now in this case, आता ही व्हॅल्यू इझिली आपल्याला कशी काढता येईल तर त्याच्यासाठी बघा, नोड टू नोड मीन्स एल इज नोड टू नोड प्लस नोड टू नोड, नेक्स्ट लूप म्हणजे दोन लूप फॉर्म झालेले आहेत, प्लस नोड टू अँटी नोड. म्हणजे व्हॅल्यू आपल्याला तर काढायला इझी जाते. पाठांतर करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर व्हॅल्यू आपण लिहिल्या तर ते आपल्याला इझिली काढता येते आणि व्हॅल्यू चुकत नाहीत. मग नोड टू नोड व्हॅल्यू असते लॅम्बडा बाय 2, परत नोड टू नोड लॅम्बडा बाय 2 आणि नोड टू अँटी नोड इज लॅम्बडा बाय 4. मग लॅम्बडा बाय 2 मीन्स लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4. 4 plus 1 as a 5 lambda by 4, but for third mode of vibration lambda consider as a lambda 2, means L is equal to 5 lambda 2 by 4. In this way, this value, then lambda 2 is equal to 4L upon 5. Now the equation of velocity for the third mode of vibration as a n2 lambda 2, then frequency n2 is equal to v upon lambda 2. Then n2 is equal to v upon value of lambda 2 substitute as a 4L by 5 means 5v by 4L. Now this can be written as 5 into v upon 4L, but this v upon 4L represent as a fundamental frequency. So n2 is equal to 5n. 5n, then we can easily say as a fifth harmonic. Fifth harmonic, but second overtone. जर आपण या ठिकाणी व्हॅल्यूजचा रेशो पाहिला, या ठिकाणी n1 n as a n1 as a n2 is equal to 1 as a 3 as a 5 means odd. पुढे जर आपण व्हॅल्यू काढल्या तर ह्या व्हॅल्यू नक्कीच काय येणार आहेत, 5 नंतर 7 येन, 9 येन and in this way, means here all harmonics are present. म्हणजे इथं आपल्याला कंक्लुजन असं लिहिता येईल, from this value we can say that thus for pipe closed at one end only odd harmonics are present, and all harmonics are present means even harmonics are absent. Now this is the equation for the second overtone or second frequency. Now if for the pith overtone the equation of frequency is given by np is equal to twice p plus 1 into n. Here value of p running from 1 2 3 and so on. म्हणजेच काय, या इक्वेशन मध्ये जर आपण p ची व्हॅल्यू 1 ठेवली तर आपल्याला व्हॅल्यू येणार आहे n1 इज इक्वल टू 2 into 1 as a 2 plus 1 into n means 3n. p is equal to 2, then n2 is equal to 2 into p ची व्हॅल्यू 2, 4 plus 1 means 5 and into n. अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या हायर फ्रिक्वेन्सीज काढता येतात आणि त्याच्यासाठी हे जनरल इक्वेशन आहे. म्हणजेच ह्या व्हायब्रेटिंग मोडमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत आणि जे आपण ओव्हरटोनच्या व्हॅल्यू मेन्शन केल्या, फर्स्ट ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन, तर
ओव्हरटोन्स आर ऑलवेज नंबर्ड सिक्वेन्शियली. ओव्हरटोन्स हे आपल्याला सिक्वेन्शियली मेन्शन करायचे असतात. मात्र हार्मोनिक्स जे आहेत ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट मीन्स हार्मोनिक इज नथिंग बट दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणून 3n असेल तर आपण त्याला थर्ड हार्मोनिक म्हणतो, 5n असेल तर 5n असेल तर फिफ्थ हार्मोनिक म्हणतो. अशा पद्धतीने हे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स दिलेले आहेत. व्हेन व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप क्लोज ॲट वन एंड.